नमस्कार. जिल्हा परिषद सांगली अध्यक्षपदाची निवड ही बरीचशी रंजक होईल अशी चिन्हे दिसायला लागलेली आहेत. आज तरुण भारत वृत्तपत्रामध्ये याबाबतचे एक वृत्त आम्ही प्रसिद्ध केलेले आहे. पाठिंब्यावरून अजितदादा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असे एक वृत्त आमचे जिल्हा परिषद प्रतिनिधी सुभाष वाघमोडे यांनी प्रसिद्ध केलेले आहे. याचबरोबरीने या ठिकाणी अध्यक्ष कोणाचा होणार याबाबतची एक उत्सुकता रंगलेली आहे. त्याचं कारण असं आहे की पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सव्वा वर्षाचे 4 अध्यक्ष करून सर्वांना संधी द्यायची आणि सर्व गटातील लोकांना सभापती पद वेळच्या वेळी द्यायची. ज्यांना पदं देता येणार नाही त्यांना शासकीय निधी वाढवून द्यायचा, अशा पद्धतीची एक ऑफर दिलेली आहे. त्या ऑफरला शिवसेना शिंदे गट जवळपास राजी झालेला आहे असे समजलेले आहे. त्यामुळे भाजपचा अध्यक्ष, शिंदे गटाचा उपाध्यक्ष आणि अजितदादा पवारांचे सभापती असा एक फॉर्म्युला यापूर्वी आलेला आहे आणि पुन्हा सव्वा वर्षानंतर या फॉर्म्युल्यामध्ये आणखी काही बदल करण्याचे आश्वासनसुद्धा देण्यात आलेले आहे. मात्र अजितदादा राष्ट्रवादीमध्ये संजय काका पाटील माजी खासदार आणि जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांची भूमिका भाजपबरोबर समोपचाराची असली तरी इतर नेत्यांना मात्र हा समझोता मान्य नाही. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी या बाबतीत वादाला तोंड फोडलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही महाविकास आघाडीबरोबर अंडरस्टँडिंग करून निवडणूक लढवलेलो आहोत आणि जिल्हा परिषदेमध्ये आमचा जिल्हा परिषद सदस्य हा महाविकास आघाडीबरोबरच असेल. याचा अर्थ स्पष्ट आहे. 6 जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या अजित पवार राष्ट्रवादीमध्ये एका जिल्हा परिषद सदस्याची भूमिका अजितराव घोरपडेंच्या समर्थकाची वेगळी असून चालणार नाही. तर त्यांना चंद्रकांत दादांनी वेगवेगळे व्हायचा प्रयत्न केला तर तुमच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार तात्काळ कारवाई होईल असा इशारासुद्धा देऊन पाहिलेला आहे. पण या पक्षांतर्गत बंदी कायद्याचा फटका बसू नये म्हणून या नेत्यांनी एकजूट करण्याचे काम सुरू केलेले आहे आणि त्यांना बऱ्यापैकी यश आलेले आहे असे समजते. त्यामध्ये खुद्द अजितराव घोरपडे यांचा सदस्य, त्यानंतर माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या कुटुंबातील त्यांच्या सुनबाई, आटपाडीचे तानाजी पाटील यांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले श्री मासाळ, त्याचबरोबरीने जतमधून गोपीचंद पडळकर यांना आव्हान देऊन निवडून आलेले एकमेव जिल्हा परिषद सदस्य तमनगौडा रवी पाटील यांच्या सौभाग्यवती, हे 4 सदस्य आणि अन्य 1 सदस्य असे 5 जिल्हा परिषद सदस्य हे अजित पवार राष्ट्रवादीमधून महाविकास आघाडीला पाठिंबा देतील अशी चिन्हे दिसायला लागलेली आहेत. त्यामुळे जो चंद्रकांत दादांनी फॉर्म्युला दिला होता तो कसा यशस्वी होणार हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. दुसरा एक ट्विस्ट निर्माण झालेला आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची निवड होताना आबा गटाचे जिल्हा परिषद सदस्य हे गटनेते म्हणून निवडण्यात आले. याचवेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य आणि RR पाटील यांचे बंधू सुरेश पाटील यांनी जयंतरावांना आवाहन केले की हा सगळा त्रास सहन करण्यापेक्षा आपण भाजपबरोबर युती करूया, असा एक त्यांनी प्रस्ताव ठेवलेला होता. त्याच्याबद्दल नंतर त्यांचे पुतणे आमदार रोहित पाटील यांनी होणाऱ्या त्रासामुळे ते भावनेच्या भरात तसे बोलले असले तरी आपली भूमिका ठाम आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र आबा गट या बाबतीत चलबिचल आबा गटात आहे आणि त्याचा काही परिणाम होईल का याचाही एक विचार करण्यासारखी स्थिती आहे. अजित पवार राष्ट्रवादीने जर साथ दिली तर महाविकास आघाडीची सत्ता सांगली जिल्हा परिषदेत येईल अशी सध्याची स्थिती आहे. कारण महाविकास आघाडीला केवळ 1 सदस्याच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या 6 पैकी 5 सदस्य जर महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असतील तर त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होऊ शकत नाही. आणि त्यातही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाणाक्षपणे या सर्व नेत्यांनी आपल्या धुरंधरपणाची एक साक्ष दिलेली आहे. ती म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी पक्षाची गट नेता निवड करण्यात आलेली नाही. गट निवड झालेली नसल्यामुळे त्यांच्यावर बंधन लादलं जाईल की नाही याबाबत शंका आहे. अशा प्रकारे एक सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक एका वळणावर येऊन ठेपलेली आहे. जर ती यशस्वी झाली तर महाविकास आघाडीची जयंतराव पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीची सत्ता, त्यामध्ये ठाकरे सेनेचा 1 सदस्य आणि अजित पवार राष्ट्रवादी अशी ती सत्ता असेल तर
जर ती नाही झाली आणि अजित पवार राष्ट्रवादीचा वरिष्ठांच्याकडे म्हणजे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री यांच्याकडे जर निर्णय दिला आणि त्यांनी ऐनवेळी दिलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागला तर ऐनवेळी महाविकास आघाडीच्या ऐवजी भाजपसुद्धा सत्तेत येऊ शकते. मात्र सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार निर्णय काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि हे एक सोडून दोन ट्विस्ट निर्माण झालेले असल्यामुळे याचा शेवट काय होतो आणि जिल्हा परिषदेच्या सभागृहात कोण कोणाच्या बाजूने हात वर करतात याबाबत आता अधिकची उत्सुकता ताणली गेलेली आहे.